नजर भिडता ती गालात हसली आणि गालावरच्या खळीत मला चंद्रकोर दिसली. गालावरच्या खळीत मला चंद्रकोर दिसली. आणि आदरणीय पवार सर. यानंतर दुसरे कवी मित्र आहेत बालाजी मुंडे सर आहेत का? नाही. ओके. आदरणीय आमचे गुरुवर्य आदरणीय विसांबरजी वराड सर यांना मी विनंती करतो की आपली एक दमदार रचना या ठिकाणी ठेवावी. हा आमच्यातला सगळ्यात तरुण कवी आहे. तरुण कवी आहे आणि कविता ही तशीच दमदार असते म्हणून जोरदार टाळ्या झाल्या. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. वा गुरुजी. तरुण असल्यामुळे लावणी घेतो. आणि हे ते अभंगकार संत हे बाजूला ठेवा. मी कारण जीवनाचा सगळा रंग घेतलेला माणूस आहे. वाटल्यास आजच्या दिवसापुरता तमासगीर म्हणा. मी 7वीला तमाशा नाचला. 7वीला लावणी. झाडाला 4 नाव आहेत. वृक्ष, तरु, झाड आणि माणूस. माणूस हे झाडाला नाव आहे. तुम्हाला माहीत नाही. ग्रंथ ह्याच्यामध्ये बघा शब्दकोशामध्ये. झाड सप्रेम देत होते लग्न झाल्यावर नवीन नवरीसोबत. 2 प्रकारचं झाड आहे ते इथं धरायचंय. खरोखरचं झाड एक आणि माणूस नावाचं झाड एक. ते करवलीच्या रूपाने जातं. मग आता ह्या लावणीमध्ये करवली असेल. तुम्ही धरताना सगळ्यांनी झाड धरा. मी करवली धरतो. ह्याला कोरस आहे. ह्याला कोरस आहे. माझ्या आंब्याला मोहर फुटला ग बाई. माझ्या आंब्याला मोहर फुटला. माझ्या आंब्याला मोहर फुटला ग बाई. माझ्या आंब्याला मोहर फुटला. ए अग भरलंय मनात धरलंय वनात पोपट मनात नटला. आणि जवाहीच्या आंब्याला मोहर फुटला ग बाई. हिच्या आंब्याला मोहर फुटला ग बघा. हिच्या आंब्याला मोहर फुटला. कवळी ग पालवी. पालवी ग कुणाला. 2 अर्थाने. झाडाची पालवी. कवळी ग पालवी. पालवी ग कुणाला. कवळी कवळी पालवी. पालवी ग कुणाला. आणि तवा माझ्या ध्यानी आलं झाड आलं पन्नाला. आणि तवा माझ्या ध्यानी आलं झाड आलं पन्नाला. मस्ती भऱ्या मदनाचा. अग मस्ती भऱ्या मदनाचा तुला सुटला बाई ग. अगं मस्ती भऱ्या मदनाचा तुला सुटला न माझ्या आंब्याला मोहर फुटला ग बाई. माझ्या आंब्याला मोहर फुटला. हे भरलंय मनात धरलंय ध्यानात पोपट वनात नटला. आणि जवाहीच्या आंब्याला मोहर फुटला. बाईच्या आंब्याला मोहर फुटला. डौलदार रुपड. रुपड ग कुणाच. डौलदार रुपड. रुपड ग कुणाच. आणि माहेरान दिलं मला गावरान गुणाच. माहेरान दिलं मला गावरान गुणाच. कयेरीच्या कोळीमध्ये. बया कयेरीच्या कोळीमध्ये गर दाटला बाई ग. अव कयेरीच्या कोळीमध्ये गर दाटला न माझ्या आंब्याला मोहर फुटला ग बाई. माझ्या आंब्याला मोहर फुटला. अग भरलंय मनात धरलंय ध्यानात पोपट वनात नटला. आणि जवाहीच्या आंब्याला मोहर फुटला ग बाईच्या आंब्याला मोहर फुटला. लागट ग राघुबा. विसाव्याला थांबतो. करवलीच्या भोवताली लय जमा होते पोरं. लागट ग राघुबा. विसाव्याला थांबतो. आणि डोळा चुकवणे माझा देटाला ग झोंबतो. लागट ग राघुबा. विसाव्याला थांबतो.
आणि डोळा चुकवून माझ्या देटाला ग झोंबतो पिकण्याच्या आधी यानं. अगं बया पिकण्याच्या आधी यानं भरा लुटला बाई ग. पिकण्याच्या आधी यानं भरा लुटला न माझ्या आंब्याला मोहर फुटला ग बाई. माझ्या आंब्याला मोहर फुटला. भरलंय मनात धरलंय ध्यानात पोपट वनात नटला आणि जावा हिच्या आंब्याला मोहर फुटला न बघा हिच्या आंब्याला मोहर फुटला ग. बघा हिच्या आंब्याला मोहर फुटला. धन्यवाद. थांबा थांबा गुरुजी तिथंच थांबा एक सेकंड. मी सुरुवातीलाच बोललो होतो की आपल्यातला सगळ्यात तरुण कवी आता इथं समोर येत आहे. बघा 12 वाजायचे आणखी बाकी आहेत. 12 वाजायच्या आत लावणी सुरू करणारा एवढा तरुण कवी आहे का आपल्यात कोणी? हा, तू ग लहरी मनाची केली कहर गाण्याची. तू ग लहरी मनाची केली कहर गाण्याची घेते उथळ पाण्यात का बुडी ग. घेन आभाळ कवेत तुझं उडणं हवेत. घेन आभाळ कवेत तुझं उडणं हवेत. खुळ्या मनाला गावली अशी जोडी ग. तुझ्या पायातले चाळ झालं काळजाचे टाळ. तुझ्या पायातले चाळ झाले काळजाचे टाळ. तुला मधळ हसायची गोडी ग. घेन आभाळ कवेत तुझं उडणं हवेत. घेन आभाळ कवेत तुझं उडणं हवेत. खुळ्या मनाला गावली अशी जोडी ग. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गुरुजींसाठी. क्या बात आहे. मी यल्लावाड सरांना विनंती करतो की सरांची या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन बहर आणली कवी संमेलनाला म्हणून वराड गुरुजींचं या ठिकाणी स्वागत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्याला कमी करू नका. वा वा. मी पुन्हा एकदा विचारलं, ही लावणी करवलीसाठीच होती असं त्यांनी ठामपणाने सांगितलं. लग्न मंडपात म्हणे सारे गाव पेटले. लग्न मंडपात म्हणे सारे गाव पेटले कारण नवरदेवाने नवरीऐवजी करवलीचे नाव घेतले. आणि फमू शिंदे सर एक म्हणतात बघा, तिच्या साध्या स्पर्शाने